हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. पालक भाजी कशी बनवायची ते. हे पहा, मी इथे एक जोडी पालक भाजी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही चिरल्यानंतरही धुवू शकता. हे आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. हे बघा, मी जे देठ थोडे बाजूलाच करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला ते देठ काड्या जास्त जाड असतात त्यामुळे घ्यायच्या नाहीत. थोड्या घेतलेल्या आहेत मी, जास्त निभर असतात ना त्या घ्यायच्या नाही. ह्या पहा, मी अशा पद्धतीने पूर्ण आता बारीक चिरून घेते. ही पाहू शकता तुम्ही. ही भाजी खायला एकदम छान लागते आणि चांगली असतात. हे बघा, मी ही भाजी अशाच पद्धतीने बारीक चिरून घेते. हे पहा, आपल्याला ही अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे पूर्ण भाजी. तुम्ही आता ही चिरल्यानंतरही धुवून घेऊ शकता, कारण की मी ही सवतल भाजी चिरायच्या अगोदर धुवून घेतलेली आहे. मी आता इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची व तुम्हाला जेवढी भाजी हवी तेवढं बेसन पीठ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी इथे 1 वाटी घातलेला आहे व लसणाची पेस्ट घातलेली आहे व बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर घातली आहे. हे बघा, आपल्याला आता ही कोथिंबीर पण मी घातलेली आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. मी इथे 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चम्मच मीठ चवीनुसार, थोडीशी हळद व थोडासा ओवा हातावर चोळून घालते मी याच्यामध्ये जिरे पावडर घालणार नाही, कारण की आपण लसणाच्या पेस्टसोबत जिरे कूट केलं होतं त्यामुळे. आता हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं. आणि यानंतर आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायचं आहे, छान बॅटर. आपल्याला हे आता बॅटर बनवून घेतलेलं आहे मी. पहा, अशा पद्धतीने आपल्याला याचे बॅटर बनवायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा, आता हे मी 5 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे. हे बघा, तोपर्यंत आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलही गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये भजी सोडून घेऊ. तुम्ही चमचनेही सोडून घेऊ शकता किंवा हातानेही. मी हातानेच घेते. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भजे सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही छोटाले किंवा मोठाले करू शकता, तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही करू शकता. हे बघा, आता आपल्याला याला छानपैकी लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. ही भजी लहान मुलांनाही खूप आवडतात, तुम्ही नक्की एकदाही करून पहा. व कुणी पालक भाजी खात नसेल तर ही भजी नक्की करून द्या, खूप छान लागतात खायला. आणि पालक भाजी ही खायला अगदीच पौष्टिक असते, कॅल्शियम यासाठी चांगली असते ही भाजी खायला. तुम्ही नक्की खा. हे आता आपण एकदा परतून घेऊयात. हे बघा, आपली भाजी लालसर होईपर्यंत मी तळून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता आपल्याला ही भजी इथे काढून घ्यायची आहे. हे बघा, मी इथे भजी काढून घेते. तर आपल्याला अशाच पद्धतीने राहिलेली भजी काढून घ्यायची आहेत. हे बघा, मी राहिलेली भजी तळून घेते. आपल्याला सेम पहिल्यासारखीच प्रोसेस करायची आहे. हे बघा, मी अशाच पद्धतीने सर्व भजी तळून घेतलेली आहेत. तर मैत्रिणींनो, असं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.